नमस्कार, मी माधुरी. तर आज माझ्याकडे झणझणीत चिकनचा बेत होता आणि मी ठरवलं की चुलीवरती करायचं, कारण त्याच्यासारखी अप्रतिम चव कुठे नाही. कांदा जेव्हा माझ्या चपात्या चालू होत्या तेव्हाच मी चुलीमध्ये भाजायला टाकला होता, त्यामुळे तो छान असा भाजून निघला. त्याचं साल्ट काढलं, त्याच्यानंतर त्याच तव्यामध्ये ज्याच्यात आपण चपात्या केलेल्या होत्या त्याच्यातच कांदा, एक हिरवी मिरची, थोडासा लसूण आणि खोबरं जे भाजून घेतलेलं आहे चुलीमध्ये, तर ते सगळं आपण परत एकदा परतून घेण्यासाठी टाकलं. कारण जेव्हा हे चरचरीत भाजलं जातं तव्यावरती तेव्हा ते छान लागतं. आता मी तुम्हाला सांगेल की चिकनची रेसिपी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्ही करता. हे जे आपल्याला रेसिपी चॅनलवाले काही काही दाखवतात ना यूट्यूबच्या, की मी सिक्रेट मसाला टाकला आणि त्याच्यामुळं भाजी अप्रतिम झाली, तुम्ही लिंक देते खाली आणि त्याच्यावरती जाऊन तो मसाला मागवू शकता. तर असं काहीही सिक्रेट नसतं. सिक्रेट आपलं प्रेम असतं, किती प्रेमानं आपण ती भाजी आपल्या घरच्यांसाठी बनवतोय आणि त्या प्रेमानं जर केली तर त्याला सिक्रेट मसाल्याची गरज नाहीये. पातेलं चुलीवरती ठेवल्यानंतर जी परत घासण्याची तारांबळ उडते ती होऊ नये म्हणून त्याला तेल लावलंय. हा आमच्या इथल्या एका मोठ्या गुरूंनी दिलेला सल्ला आहे, नंतर नाव सांगेल. आणि त्यानंतर त्याला आपण माती लावून घेतलेली आहे आणि हे चुलीवरती पातेलं बसलं. आता याच्यामध्ये आपण छान असं तेल टाकलं. तेल थोडंच टाकलं कारण मिठाचं करताना माझ्याकडून तेल थोडं जास्त पडलेलं होतं. यातील मिठाचं आपण थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये वाटा आहे समर्थ, चार्ली, बंटी अशा तिघांचा. तर मी या ठिकाणी जे चिकन आहे ते स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये वाटलेलं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर ते हलवून परतून छान घेतलेले. 15 मिनिटं त्याला पाणी सुटेपर्यंत ठेवलंय आणि तो जो मसाला आहे सुरुवातीला दाखवलेला तो आणलेला आहे मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये, कारण माझे 2 मिक्सरची भांडी खराब झालेली आहेत, आजच रिपेअरिंगला दिलेत, येतील थोड्या वेळात. पण तोपर्यंत दम निघाला पाहिजे पोटाला पण आणि आपल्याला पण, म्हणून मग मी ज्यूसच्या भांड्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक असा हा मसाला बारीक केलेला आहे. तुम्हाला कधी असे जुगाड करता आले असतील, केले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. फुटाणे वाटून घेतलेले आहेत. फुटाणे म्हणण्यापेक्षा मी डाळं वाटलेले, कारण डाळं असतं ना दिवाळीतलं, त्याच्यामुळे भाजी अजून घट्ट होते. तर इथं मी चांगल्या चिकनला उकळी आली आणि त्याचं स्वतःचं अंगचं पाणी सुटलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाणी आणून पाटी भरून ठेवलेलं आहे आणि ह्या पाटीमधल्या पाण्याला चांगली उकळी फुटली की त्यानंतर ते पाणी आपण त्या चिकनमध्ये ॲड केलेलं आहे. अशा पद्धतीनं चिकन शिजायला टाकून आपला कारभार इथं संपला असं समजून मी कुकर लावायला आतमध्ये गेले, कारण मला बिर्याणीसुद्धा करायची होती. आणि त्यानंतर मी आल्यानंतर चिकन शिजलेलं होतं. बिर्याणीसाठी थोडंसं चिकन काढून घेतलं, या ठिकाणी फोडणी दिली, पुन्हा तेच मिश्रण टाकलेलं आहे. स्पेशल मसाला काही नाही, मी तर सगळ्या गावातले मसाले एकत्र करून एकच मसाला बनवला आहे आणि त्याचीच फोडणी दिलेली आहे. हा माझा तो घरगुती बनवलेला मसाला, याचाही व्हिडिओ मी पाठीमागे पोस्ट केलेला आहे, काय काय टाकून केला आहे. तुम्ही घरी करू शकता, नाही जमला तर मला ऑर्डर करू शकता, मी तुम्हाला देईल. आणि अशा पद्धतीनं हे माझा भाजीचा कार्यक्रम चालू होता. पण ऊन मात्र आता जास्त झालेलं होतं, त्याच्यामुळं मी आटोपता कार्यक्रम घेतला आणि थोडेसेच व्हिडिओ काढले आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला भाजीला अशी सुंदर उकळी फुटलेली दिसेल या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर फॉलो करा, कमेंट करा, लाईक करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका. बाय.